नमस्कार सर, कुठून आलात तुम्ही? आम्ही मूळचे राहणारे शिरपूरचे आहेत, अच्छा धुळे जिल्हा. अच्छा. मॅम, तुम्ही माझ्याकडे फर्स्ट टाइम आलं, तुमच्या मनात साडी शिवण्याची धाकधूक होती का मी चांगली बनवून देईल, असं काय मनात काही शंका होती का? ऍक्च्युली मी एक साडी आधी शिवली आमच्या शिरपूरलाच. अच्छा, ती काही मला आवडली नाही, बरं. पण इथल्या साड्या बघितल्या आणि तुमची एक साडी मी ट्राय केली. अच्छा, ती इतकी सुंदर फिट बसली की माझी मुलीला पण आणलं होतं मी. बरं. ती आता लग्नाची तिची पण आपण बनवली आता. नऊवारी शिवायची बरं. म्हणून. तर ती पण खूप इम्प्रेस झाली तुमच्या ह्या सगळ्या सुंदर साड्या बघून. तुमच्याकडची एक रेडीमेड साडी पण तिने घेतली. बरं, वेलवेट मधली आपण तिला वेलवेट दिली. मधली बरं. खूप सुंदर आहे साडी. आणि सर जेव्हा फर्स्ट टाइम आले तुमच्या बरोबर, तर सरांना धोती शिवायची इच्छा नव्हती. तर हा नवीन पॅटर्न मी कृष्णा पॅटर्न काढलेला आहे सर. तर तुम्ही माझ्याकडून किती धोतर बनवून घेतले? एक बनवले का 3 बनवले. 3 बनवून घेतले का? 3 का बनवले होते तुम्ही? कारण मला आवडला तो पॅटर्न आणि अच्छा. मला वाटलं की तर मग आता माझे जे युट्यूब, इन्स्टा किंवा जसडायल किंवा गुगलला माझं चॅनल आहे, हो, हो. तर त्याच्यावर जे पण महिला वर्ग किंवा जेंट्स वर्ग बघतात, तर त्यांना तुम्ही काय सजेशन देणार की एसके टेलर कडे जा का नका जाऊ? ऑफकोर्स अवश्य अवश्य तुम्ही या. इथे यायचं आणि इथेच शिवायला. जर तुम्हाला जर का परफेक्ट आणि चांगलं कलाकार सारख्या एका चांगल्या टेलर कडून जर शिवून घ्यायची असेल साडी किंवा धोतर, तर इथंच भेट द्या आणि इथून सॅटिस्फाईड होऊनच तुम्ही जाणार, याची 100% गॅरंटी घेऊन जा. धन्यवाद मॅम, तुम्ही माझी एवढी स्तुती केली. पण माझ्या कामाला मी प्रामाणिकपणा देत असतो की कुठलाही कस्टमर असो, गरीब असो श्रीमंत असो, तर त्याच्या बॉडी लँग्वेज प्रमाणे त्याला कुठलं चांगलं दिसणार, हे माझं देणं सजेशन असतं. कारण लग्न कार्यामध्ये मी नसतो, बरं. कस्टमर काय करतं, फक्त कामापुरतंच मला ते फोन करणार किंवा काही. पण माझा पॅटर्न असा असतो की त्याच्यात माझा मी आत्मा ओतलेला असतो. तर तुम्ही ज्या लग्नात ती साडी घालतात, तर समोरची लेडीज तुम्हाला विचारलं पाहिजे की ही साडी कोणी बनवली. आणि या टोटली साड्या मी स्वतः स्टिच करतो आणि माझा मुलगा. धन्यवाद सर.